परंतु पहिल्या षटकामध्ये जरी राहुलला 20 धावा घेतल्या तरी देखील मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हे मात्र राहुलकडेच दिलं जातं. ही संकल्पना आहे. तुमच्या एखाद्या चांगल्या गोलंदाजाला ज्यावेळेस मार पडतो त्यावेळेस तुम्ही त्याचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम केलं पाहिजे खऱ्या अर्थानं. हे मुरबाड 11 संघ सांगतोय. आणि राहुलला धावा जरी घेतल्या गेल्या होत्या मध्यंतरी परंतु तदनंतर कमबॅक करण्याची क्षमता आहे राहुलमध्ये आणि त्याला मात्र मेंडेटरी पॉवर प्लेमध्येच ठेवलं गेलंय. नेक्स्ट बॉल. रवीसाठी हा चेंडू होता, फसवलाय, अडकवलाय आणि यावेळेस देखील आलेली बॅक टू बॅकची दुसरी विकेट. राहुल कमालीची गोलंदाजी करतोय, काय जबरदस्त कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती कुठली धाव नाहीये, दुसऱ्या चेंडूवरती कुठलीही धाव नाहीये, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे, चौथ्या चेंडूवरती विकेट आली आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत, धावफलकावरती एकही धाव नाही आणि 2 गडी बाद. काय गोलंदाजी, राहुल जबरदस्त कामगिरी करतोय. सध्या तरी राहुल पॉवरफुल सक्सेसफुल गोलंदाज, चेहऱ्यावरती स्मित हास्य. आणि बघा जसा सामना 1 बिन झाला तसा यावेळेस मात्र किरण शेठ रामचंद्र वारगडे यांचे चिरंजीव पार्थ किरण वारगडे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. शब्दसुमनानी सहर्षमय स्वागत असेल. मी त्यांना विनंती करेल की आपण आलात मुख्य व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. पराग पाटील आला आहे नवीन फलंदाज मैदानावरती यावेळेस SB गोटेकर संघाकडनं. आणि आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेलेत, एकही धाव नाही आहे, कौतुक करावं लागेल. ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, निर्धाव षटक हाताळलंय, निर्धाव षटक आणि त्यामध्ये 2 विकेट्स. राहुलची कामगिरी सर्वोत्तम, आजच्या दिवसातील अफलातून कामगिरी राहिली आहे. सर आजच्या दिवसामधला सर्वात सर्वोत्कृष्ट गोलंदाज, चांगला गोलंदाज जर म्हणायला गेला तर राहुलला निवडलं जाईल, कारण आजच्या दिवसातील सर्वाधिक अप्रतिम, लाजवाब, विलक्षणीय गोलंदाजी करणारा राहुल. 2 विकेट्स, मिडन ओव्हर, काय कमालीची गोलंदाजी. षटक क्रमांक 2 दर्शन आलाय. SB गोटेकर संघ यावेळेस बॅकफुटवर पाहायला मिळतोय. निश्चितपणे 2 फलंदाज पराग पाटील आणि त्याच्यासोबत जयंत आतापर्यंत एकही चेंडू खेळलेला नाही आहे. नॉनस्ट्राईक एंडवरनं संपूर्ण चित्र पाहत होता, विकेट जात राहिल्या, निर्धाव चेंडू येत राहिले, परंतु आता मात्र स्ट्राईक एंडवरती आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. दर्शन पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल जयंतसाठी, जयंत डिंगोरे. पहिला चेंडू यावेळेस मात्र वळणारा, बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळतोय, बिग अपील पाहायला मिळते. विकेट किपर यावेळेस सांगतोय. बोल ना, नाव सांग ना. किरण शेठ रामचंद्र वारगडे यांचे सुपुत्र पार्थ वारगडे यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होतं आहे. शब्दसुमनाने सहर्षमय स्वागत असेल. निश्चितच त्यांच्यासोबत आलेले अनुयायी आणि पार्थ वारगडे यांचं मनपूर्वक सुस्वागतम, शुभ स्वागतम. स्वर्गीय शरद बांडे स्मृती चषकामध्ये आपण आलात. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतली गेली आहे. या आधीच्या चेंडूवरती 2 धावा आल्या, या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. धावफलक पोहोचलंय 3 अंकावरती. SB गोटेकर संघाला सध्या तरी मुरबाड 11 संघ पूर्णपणे जखडून बांधून ठेवत असताना पराग पाटीलला देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. पराग पाटीलच्या बॅटमधून अजूनही धावा तितक्याशा चांगल्या आलेल्या नाही आहेत, मोठे फटके खेळावे लागतील. उडवलाय चेंडू, फटक्याला ताकद कमी,
नजाकत देखील कमी. टायमिंग फसलेलं पाहायला मिळतंय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला झेल टिपला गेलाय आणि पराग पाटील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर झालाय अमित भांडे. आधीचा जो फटका खेळला गेला थोडासा एक्स्ट्राचा यावेळेस आत घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड द आउट यावेळेस फटका खेळला गेला होता आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला अप्रतिम झेल. लीडिंग एज यावेळेस मात्र झेलसाठी अतोनात प्रयत्नांना अपयश. परंतु या प्रयत्नांना निश्चितपणे ग्राउंड मधल्या सर्व खेळाडूंकडनं टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वतः कर्णधार आहे राजा राठोड, राजू राठोड, राजेश राठोड या नावानं त्याला ओळखलं जातं. कमालीचा एफर्ट. उडवलाय चेंडू, हवाई सफर, मैदानाच्या आत घेतला गेलाय झेल. इनसाइड आउट यावेळेस देखील फटका पाहायला मिळाला होता. फटक्याला ताकद नव्हती आणि यावेळेस मात्र फटका एलिमिनेशन तितकंसं चांगलं झालेलं नाहीये. गडी क्रमांक बाद होतोय 4. यावेळेस जयंत डिंगोरे सलामीला आलेला फलंदाज नाराज करतोय. डगआउटमध्ये स्मशान शांतता. मी तर म्हणेल आता मात्र तुम्हाला मोठे फटके खेळण्याची गरज नाहीये. सिंगल डबलने दावा घेत राहा, हरकत नाहीये. गोलंदाजी चांगली होतीये. एक सिंगल डबलच्या धावा जरी घेतल्या, तुम्ही 30 ते 35 धावांपर्यंत जरी टार्गेट सेट केला तरी ती क्षमता आहे गोलंदाजांमध्ये थांबवण्याची. निश्चितच या मॅच मध्ये विन होणारा संघ मात्र फाईट करणार आहे स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान साई स्पोर्ट्स शहापूर संघासोबत. आणि या अनुषंगाने ही फाईट देखील मोठी पाहायला मिळते. मुरबाड विपक्षात हा शहापूरचा क्रिकेट पाहायला मिळतोय. मागील मॅचमध्ये वेताळस्वामी संघाला शेवटच्या चेंडूवरती मुरबाड 11 संघाला 1 चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना मुरबाडनं बाजी मारली आणि आता मात्र रंगतोय सामना SB गोटेकर विपक्षात मुरबाड 11. अमित भांडे स्ट्राइक एंडवरती. उडवलाय चेंडू, पुन्हा एकदा लीजिए भाई, फिर से एक बाल झेल ले लिया. आता मात्र धावा कमी आणि गडीबाद जास्त झालेले. धावफलकावरती नजर मारली तर 4 धावा आणि गडीबाद झालेत 5. धावफलकावरती 4 धावा, गडीबाद झालेत 5. SB गोटेकर संघ यावेळेस मात्र पूर्णपणे जकडून बांधून ठेवलं गेलंय. मोठे फटके मारण्याचा ज्या वेळेस प्रयत्न झालाय झेल उडालेत आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनला झेल मात्र 3 घेतले गेलेत. यावेळेस दर्शनने झेल टिपलाय. उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. मी तर म्हणेल प्रत्येक फलंदाज येतोय आणि बिगी सिक्सर मारण्याचा प्रयत्न करतो. मी तर म्हणेल सिंगल डबलच्या धावा घ्या. क्रिकेटची लाईफ लाईन यूज करा. षटकारासाठी श्रावण डोंगरे यांच्याकडनं पारितोषिक आलंय. स्ट्रायकरवरती असलेल्या फलंदाजासाठी प्रति षटकार श्रावण डोंगरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. अभिसाठी अतिश स्ट्रायकरवरती अतिश आहे आणि अतिशसाठी पारितोषिक आलंय श्रावणजी डोंगरे यांच्या माध्यमातून. प्रति षटकार 500 रुपये. झेल घेण्याची संधी. राहुल आलाय. धावफलकावरती 4 धावा, 6 गडी बाद आणि आता 12th मॅन जो आहे आमचा गोडेकर संघाचा दादू मात्र शांत झालाय. परंतु दादूचा देखील डेब्यू होणार आहे. आतिश पांडेला जेव्हा विचारलं त्याने सांगितलं त्याला थांबून ठेवलंय. तो आता मात्र पाहणी करतोय आणि जेव्हा डेब्यू होईल तेव्हा जबरदस्त असणार आहे दादूचं डेब्यू. दीपकजी बेलवले साहेब यांचं
शुभागमन या ग्राउंडवरती पाहायला मिळतंय. मी दीपकजी बेळवली साहेब यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. विकेट क्रमांक 7 मारा सिक्सर. प्रयत्न आता मात्र कमी करा, षटकार कमी टोका वाटल्यास. सिंगल डबलचा दाबा घ्या. रोहन, तुला मात्र आता गायडन्सची गरज आहे. तुझी गायडन्स खऱ्या अर्थानं या फलंदाजांना करणं गरजेचं आहे, कारण रोहन कॅप्टन कूल आहे. बघा 6-7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत, पण तू रोहन ज्या जागेवरती उभा आहे तिथे जागेवरती शांत उभा आहे. तो फक्त फलंदाजांची निवड करतोय, परंतु तुम्हाला मात्र थांबून राहावं लागेल. मी तर म्हणतोय 25 धावा करा. आता 25 धावा थांबवण्याची क्षमता SB गोटेकर संघामध्ये आहे, परंतु त्या 25 धावा बनतील का? कारण धावफलकावरती केवळ 4 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 2.4चा सामना आतापर्यंत कंप्लीट झाला आहे आणि धावफलकावरती 4 धावावरती 7 गडी बाद. ओहो, यावेळेस चांगला चेंडू राहिला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. पार्थ किरण सेठ वारघडे यांचा शुभ सन्मान मुख्य मंचकावर केला जाईल. मी गणेशजी अंधाडे यांना विनंती करतोय आपण त्यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. पार्थ किरण सेठ वारघडे, नक्की जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जोडला गेला आवाज. जयेश विदे सर, काय सामना चालू आहे. एका बाजूला SB गोटेकर, दुसरीकडे मुरबाड 11 मुरबाड. अक्षरशः सळो की पळो झाले, तू चल मैं आया असं काहीचं पाहायला मिळते त्या ठिकाणी. नक्कीच मुख्य व्यासपीठावरती पार्थ किरण बारगडे, युवा तरुण, यंग डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि थँक्यू सो मच आपण या स्पर्धेमध्ये आपला मूल्यबेल दिल्याबद्दल. मी साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. जाऊयात मॅचमध्ये. आडव्या बॅटने लॉब केलाय फटका, यावेळेस देखील जेल टिपला गेलाय. कमालीचा जेल यावेळेस, अगदी स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये असलेला क्षेत्ररक्षक यावेळेस प्रोटेक्शन करत असताना आणि जबरदस्त जेल. विकेट क्रमांक 8. गिनती गिनती गिनती, तू चल मैं आया. मुरबाड 11 संघ आनंद जल्लोष करतोय, कारण फेरीतील 3रा सामना आहे आणि 3ऱ्या सामन्यामध्ये तुमची कामगिरी अशी होईल अशी अपेक्षित देखील नव्हतं, परंतु झालंय, घडलंय, बिघडलंय. 4 वरती 8 बाद. हॅलो, हो, यावेळेस कट केला आहे. यस, सेन्सिबल क्रिकेट. आता मात्र तुम्हाला या सिंगल डबलचा दावा घेणं गरजेचं आहे. मी म्हणतो हरकत नाहीये, 8 गडी जरी बाद झालेले असले तुम्ही जरी थांबून राहा. 4 चेंडू शिल्लक आहेत, त्या 4 चेंडूला चांगल्या प्रकारे खेळून काढा आणि धावा कुठपर्यंत नेल्या जातील. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. लेग कटर चेंडू यावेळेस लेग ब्रेक पाहायला मिळाला. 1 मिनिट फक्त. आपल्या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय विशाल शेठ पाटील, BJP युवा मोर्चा अध्यक्ष मोंडूळ गट यांचं शुभागमन झालं. मी आयोजकांच्या वतीनं नितीनजी अंधाडे आपणास विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. सन्माननीय विशाल शेठ पाटील. अतिथी देवो भव ही आमच्या भारताची धारा, स्वागत करून तुमचं पाळू परंपरा. या मुख्य व्यासपीठावर येणाऱ्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या माध्यमातून केले जाते. सन्माननीय विशालजी शेठ पाटील यांचा शुभ सन्मान नितीनजी अंधाडे यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी केले जातोय मुख्य व्यासपीठावर. याबरोबरच सन्माननीय बजरंगजी घरत हे देखील मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी आयोजकांच्या वतीनं त्यांचं देखील शुभ सन्मान पुनश्च एकदा नितीनजी अंधाडे आपल्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. बजरंगजी घरत
नक्कीच अतिथींनी हे व्यासपीठ भरलं जाईल. हे शहापूर तालुक्यातील पहिलं व्यासपीठ आहे जे डबल डेकर बनवलं गेलं आहे. या ठिकाणी बजरंगजी घरत यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय. याबरोबरच याच मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आर्यनजी वारगडे आपला देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आणि पुनश्च एकदा विनंती आहे नितीनजी अंधाडे आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान देखील करूया. सामना देखील त्या ठिकाणी पहिली इनिंग संपलेला आहे. आर्यनजी वारगडे यांचा या ठिकाणी केला जातो यथोचित मान सन्मान. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय आणि एक प्रतिमा त्या ठिकाणी दिली जाते. निश्चितच एक गाव एकचे जे 4 संघ होते त्या 4ही संघांचे खेळाडू या ठिकाणी यायचे. अर्थातच करंजपाडा संघाचा कर्णधार, KB स्पोर्ट्स करंजपाडा संघाचा कर्णधार, बादशाही संघाचा कर्णधार, सापगाव संघाचा कर्णधार आणि साई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. नक्कीच सर मुख्य व्यासपीठावर ही आमच्या भारताची धारा स्वागत करून तुमचं पाळू परंपरा. सातत्यानं या मुख्य व्यासपीठावर गेले 5 दिवस येणाऱ्या अतिथींचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जातोय. याबरोबरच रोशनजी भोईर आपला देखील त्या ठिकाणी शुभ सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जाईल. अतुलजी भांडे आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान केला जाईल. तर बिग बॅटल स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान साई स्पोर्ट्स शहापूर वर्सेस विजेता संघ. प्रेक्षकांनी ओळखला असेल या सामन्यात विजेता कोण ठरेल आणि तो बिग बॅटल मैदानावर गर्दी व्हायला होईल सुरुवात. त्या ठिकाणी व्यासपीठ देखील भरलं जाईल. डबल डेकर पुन्हा मी सांगतोय जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन. आणि पहिल्याच चेंडूला फेकून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला 4 रन्स. जयेश विदे सर प्लीज कंटिन्यू. कल्पेश पहिल्या चेंडूवरती ठोकला गेला. यावेळेस फलंदाज कैलासच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न प्रॅक्टिस केली जाते. सांगतायत की आता मात्र केवळ 5 धावा वंचित आहेत विजयापासून. 22 चेंडू आणि केवळ 5 धाब्यांची गरज. 22 मध्ये 5 ची गरज असताना हाय हँडसम षटकार ठोकलाय, टाइम वाचवलंय आणि 3 बॉल मध्ये मॅच संपली आहे. हा देखील एक रेकॉर्ड झालाय या मैदानावरती. येस जयेश सर जाऊया लाईव्ह लॉट्स. करंजपाडा दुसरीकडे गोटेघर बी सापगाव आणि टीम त्या ठिकाणी भातसई संघाचा प्रतिनिधी प्लीज. नसेल तरी आम्ही लाईव्ह लॉट्स आहेत नो डाऊट. अभि सर आपण वर या. छोटू बेटा इकडे ये बेटा वरती या. 2 चिठ्ठ्या उचल कोणत्याही बेटा. येस हुशार पोरगा आहे.